गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। नमस्कार. आज मुगेल आयुष्यात एक व्हड आनंदा दिवस. इतकं तिरं म्हणाय रे 100 दिवस तो कोण आमगेले समाजात सर्व बांधव भगिनी सगळे मेळून चेडूं आणि आमगेले आज्यो आजी सगळ्यांनी मेळून 100 दिवस भजन करून ते स्वाम्याले कृपा कटाक्षाक पात्र जालेले आसाचे. तशीच आजी म्हाका ही एक संधी मेळ्ळ्या योग म्हण काका पुण्य जावका स्वाम्याले एक चरणारी सेवा करचे खातीर जावन सर्वप्रथम हांव आमगेले परम पूज्य श्री सुधींद्र तीर्थ स्वामी चरणारविंदांक नमस्कार करून तांगे शिष्योत्तम जालेले तसले श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी चरणारविंदा नमस्कार करून तशींच गोकर्ण मठाधीश जावन आशिल्ले स्वाम्यांकय चरणारविंदांक नमस्कार करून तांगे शिष्य वृंदांक तांगेले शिष्यांतर्गत विद्याधीश स्वाम्यांकय नमस्कार करून तशी कवळे मठा स्वाम्यांक आणि तशी चित्रापूर मठा स्वाम्याले चरणारविंदांक नमस्कार करून आयज हो मुगेल भजनी प्रोग्राम तांगेले चरणारविंदांक हांव समर्पण करता आसता. आणि सर्वप्रथम जावन हांव आमगेले मंगळरावंत हांव जन्म येयलो. आमगेले देव जावन तो वेंकटरमण देव वीर व्यंकटेश म्हणटाचे तसले ते वीर व्यंकटेशाला उडघास काढून आयचे भजने प्रारंभ करता आणि तरी तो तुमच्या हांव मुखावयलो पद म्हणटा. कल्याणाद्भुतगात्राय कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीनिवासाय ते नमः. देवा देवा दासन माडिको यल्न सासिर नामद वेंकटरमण वेंकटरमण. देवा दासन माडिको यल्न दासन माडिको यल्न स्वामी दासन माडिको यल्न स्वामी सासिर नामद वेंकटरमण सासिर नामद ವೆಂಕಟರಮಣ ದಾಸನ ಮಾಡಿ
ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ. ದುರ್ಬುದ್ಧಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬಿಡಿಸೋ ದೇವಾ, ದುರ್ಬುದ್ಧಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬಿಡಿಸೋ ದೇವಾ, ದುರ್ಬುದ್ಧಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬಿಡಿಸೋ ದೇವಾ. ನಿನ್ನ ಚರಣ ಕವಚವೆನ್ನ ಹರಣಕ್ಕೆ ತೊಡಿಸೋ, ನಿನ್ನ ಚರಣ ಕವಚವೆನ್ನ ಹರಣಕ್ಕೆ ತೊಡಿಸೋ. ಚರಣ ಸೇವೆಯನಗೆ ಕೊಡಿಸೋ ದೇವಾ, ಚರಣ ಸೇವೆಯನಗೆ ಕೊಡಿಸೋ ದೇವಾ, ಚರಣ ಸೇವೆಯನಗೆ ಕೊಡಿಸೋ ದೇವಾ. ಅಭಯ ಕರ ಪುಷ್ಪವನು ಎನ್ನ ಶಿರದಲ್ಲಿ ಮೂಡಿಸೋ, ಅಭಯ ಕರ ಪುಷ್ಪವನು ಎನ್ನ ಶಿರದಲ್ಲಿ ಮೂಡಿಸೋ. ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ, ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ. ದೃಢ ಭಕ್ತಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಬೇಡಿ ನಾ ಅಡಿಗೆರಗುವೆನು ಅನುದಿನ ಪಾಡಿ. ದೃಢ ಭಕ್ತಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಬೇಡಿ ನಾನು ದೃಢ ಭಕ್ತಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಬೇಡಿ ನಾ ಅಡಿಗೆರಗುವೆನು ಅನುದಿನ ಪಾಡಿ. ಕಡೆಗಣ್ಣಿಲೆ ಕೆಲ್ಲ ನೋಡಿ ಬಿಡುವೆ, ಕಡೆಗಣ್ಣಿಲೆ ಕೆಲ್ಲ ನೋಡಿ ಬಿಡುವೆ, ಕಡೆಗಣ್ಣಿಲೆ ಕೆಲ್ಲ ನೋಡಿ ಬಿಡುವೆ. ಕೊಡು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನವ ಮನ ಶುಚಿ ಮಾಡಿ, ಕೊಡು ನಿನ್ನ ಧ್ಯಾನವ ಮನ ಶುಚಿ ಮಾಡಿ. ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ, ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ. ಮರೆ ಒಕ್ಕವರ ಕಾವ ಬಿರುದು ಎನ್ನ, ಮರೆ ಒಕ್ಕವರ ಕಾವ ಬಿರುದು ನಿನ್ನ, ಮರೆ ಒಕ್ಕವರ ಕಾವ ಬಿರುದು ದೇವಾ ದೇವಾ. ಶ್ರೀನಿವಾಸ ವೆಂಕಟರಮಣ, ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಾ. ಮರೆ ಒಕ್ಕವರ ಕಾವ ಬಿರುದು ಎನ್ನ, ಮರೆಯದೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಯ್ಯ ಪೊರೆದು. ದುರಿತಗಳೆಲ್ಲ ತರಿದೂಸಿರಿ, ದುರಿತಗಳೆಲ್ಲ ತರಿದೂಸಿರಿ. ಪುರಂದರ ವಿಠಲ ಎನ್ನಯ ಪೊರೆದು, ಪುರಂದರ ವಿಠಲ ಎನ್ನಯ ಪೊರೆದು. ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ, ಸಾಸಿರ ನಾಮದ ವೆಂಕಟರಮಣ. ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ, ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ, ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ, ದಾಸನ ಮಾಡಿಕೊ ಎನ್ನ ಸ್ವಾಮಿ. प्रत्येक धर्मातून, प्रत्येक जाती, प्रत्येक
देश अथवा गाँव म्हणा सगळे जगत त्यारी सकळांनी सुरवेक मानचे कसं म्हणारी गुरु। सभी लोग कहते हैं कि गुरु के बिना कुछ भी नहीं है, तो गुरु का महत्व अलग ही होता है। तस जाऊन होते गुरु अनुग्रहातले मात्र तक फल मिळता म्हणून भगवान श्रीकृष्ण 3 लोक अधिपती जाऊन असेलो तक्कता एक गुरु करून घेऊ कपड म्हणता आणि सांदीपणी महर्षी आश्रमाचे मुखार भगवान श्रीकृष्ण आणि सांदीपणी महर्षी आश्रमा वचून तार पाय हात घाल माती दवरून मग तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करता आणि मग तुम्ही गुरु ज्ञान देऊ का। त्याचं ना तो सांदीपणी महर्षी तो देवाशे केलं तसं तो महर्षी तो ताणे अंतर्ज्ञानी पडेल व कोण म्हणून तो म्हणणार 3 लोक अधिपती व भगवान श्रीकृष्ण हक्क हा कसं शिकवचे म्हणून कारण सांगितलं की देवातून कसं मिळेल परीक्षा घ्यायची आहे लाव्या म्हणून हे त्यामुळे तू 3 लोक अधिपती तू पण सक्कड 4 युग चला सुच तू म्हणे आणि तू कहा कसं शिकवचे म्हणून त्यातना भगवान श्रीकृष्ण सांदीपनी महर्षी सांगतं की कसं म्हणाले गुरुदेव तुम्ही सांगेल सक्कड वही सत्याची तुम्ही कसं चुकीच सांगेल त्याला नाही वेगळं असेल तसं विद्ये का वेगळं असेल तसं ज्ञान का फल मिळ का म्हणून गेला नाही गुरु अनुग्रह चालतो मग तो एक तुम्ही अनुग्रह कोण का आणि तुम्ही मग तुम्ही शिष्य करून घेऊ का म्हणताय ना त्यादा ना ते सांदीपनी महर्षी भारी आनंद जाता तो म्हणाला जायत आहे तू गेलेस तुका आत्ताच आशीर्वाद देता कळलं आणि तू अंग आशीर्वाद राब म्हणून मस्त वर्ष भगवान श्रीकृष्ण बलराम सुदाम आणि हे सगळे सांदीपनी महर्षीला आशीर्वाद मानतो त्यांनी विद्या प्राप्त केली त्यांना तो गुरु कसं महत्व म्हणून गुरु महत्व कसं किती रमणाय गुरु अनुग्रहाशिवाय कसलही न्याय नामलेले शिले हे पद्या सांगतात आमगेलो महाराष्ट्रातून एक महाराज म्हणजे स्वामी पावस म्हणून पवित्र गाव असं पावसाचे पावसा स्वामी स्वरूपानंद स्वामी पावसाचे तर त्यांनी एक गुरुवीर एक सुंदर अभंग बरेला हरिचंद अभंग तांतो तो सांगता गुरु कृपे विना नाही आत्मज्ञान। प्रत्येक एक वाक्याक एक अर्थ दिला गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तीदाता ऐसे मानी जग तशी म्हणता गुरु मुक्ती दिवची म्हणून कसं ते गुरु समन कळले गुरु चरणारे हे काम समर्पण करता असं मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोर्कृपा मोक्षमूलं गुरुकृपेण नाही आत्मज्ञान गुरुकृपेण
नाही आत्मज्ञान वावगातो क्षीण वावगातो क्षीण वावगातो क्षीण साधनाचा साधनाचा गुरुकृपेने नाही आत्मज्ञान गुरुकृपेने नाही आत्मज्ञान सहज साधन गुरु कृपा जाण सहज साधन गुरु कृपा जाण जीवाची कल्याण जीवाचे कल्याण केले होय जीवाचे गुरु माता पिता गुरुजी देवता गुरु माता पिता गुरुजी देवता गुरु माता पिता गुरु माता गुरु माता गुरु पिता गुरु माता पिता गुरुजी देवता गुरु मुक्तिदाता गुरु मुक्तिदाता ऐसे ऐसे माने गुरु कृपेने नाही आत्मज्ञान गुरु कृपेने नाही आत्मज्ञान वावगातो क्षीण वावगातो क्षीण साधनाचा गुरु कृपेने नाही आत्मज्ञान गुरु सेवे वीण जावो नये क्षण गुरु सेवे वीण जावो नये क्षण गुरु सेवे वीण 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 गुरु सेवे वीण गुरु सेवे वीण जाओ नये क्षण गुरु सेवे गुरु सेवे वीण जाओ नये क्षण आ
क्षण तेने तो प्रसन्न स्वामी म्हणे तेने तो प्रसन्न स्वामी म्हणे स्वामी म्हणे गुरु नाही आत्मज्ञान गुरु नाही आत्मज्ञान वावुगातो क्षीण साधनाचा गुरु नाही आत्मज्ञान गुरु नाही आत्मज्ञान. नमस्कार. आता एक हिंदी भजन म्हणतो. हिंदी माझी सर्व भाषा जमणारी कोंकणी, त्याच्यानंतर कन्नड, त्याच्यानंतर हिंदी आणि त्याच्यानंतर आम्ही मराठी अशी 4 भाषे नाव आज भजना प्रोग्राम करता असं. इत्याका म्हणारी भास कितली विंगड जाली प्रदेश कसलोय जाली संतान मन नामतून तो दिसील देव एकूच पंढरपुराचा पांडुरंग. तस जाल मी तो अभी जो मैं आप सभी लोगों के सामने एक हिंदी भजन पेश करने जा रहा हूँ. तो हर एक जात धर्म में और हर एक प्रदेश में संत लोगों का जन्म हुआ है और सभी लोगों का मकसद एक ही था कि भगवान को कैसा देखने का. और सभी लोगों ने जितने गाने लिखे हैं, भाषा अलग अलग है और प्रदेश अलग अलग है, संत अलग अलग है, लेकिन उसका सभी भजन का मकसद और दो मतलब तो एक ही रह गया है. वैसे ही एक हमारे संत का नहीं है, एक दीक्षित करके हमारे प्यारे दोस्त दिल्ली में रहा करते थे दिल्ली में. तो उन्होंने ये भजन लिखा और इसको अच्छी तरह से इतना सुंदर राग में बांधा है ये गाने को. वो हमारा पंडित प्रभाकर कारेकर गुरुजी ने, बहुत बड़ा कलाकार है, मुंबई में रहता है और मुझे भी उन्होंने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत में मुझे सिखाया है थोड़ा सा, इसलिए. और इसका इतना सुंदर शब्द सामान्य हमारे साथ रहते थे वो दीक्षित साहब. सो उन्होंने लिखा है, यह जीवन अनमोल है बंदे बिन हरि जन्म गवायो, ये तन है माटी का बंदे माटी में मिल जाएगा. तो तेरो सुख दुख में आयो काम मन सुमिर सुंदर हरि नाम, तुम हर दिन स्मरण करते रहो हरि नाम. ऐसे वो कहता है. बहुत अच्छा धुन से बनाया है कारेकर, पंडित कारेकर साहब ने. यह जीवन अनमोल है बंदे, यह जीवन ये जीवन अनमोल है बंदे बिन हरि जन्म गवायो, बिन हरि जन्म गवायो. ये तन है माटी का बंदे, ये तन है माटी का बंदे माटी में मिल जाए तेरो
सुख दुख में आयो काम, तेरो सुख दुख में आयो काम, तेरो सुख दुख में आयो काम। मन सुमिर सुंदर हरि नाम, मन सुमिर सुंदर हरि नाम, सुख दुख में आयो काम, तेरो सुख दुख में आयो काम। लोभ मोह ईर्ष्या को त्यागो, लोभ मोह ईर्ष्या को त्यागो, लोभ मोह ईर्ष्या को त्यागो, लोभ मोह इच्छा को त्यागो, लोभ मोह इच्छा को त्यागो। हरि भजन में ध्यान लगाओ, लोभ मोह इच्छा को त्यागो। हरि भजन में ध्यान लगाओ, भव चिंता दुख दूर करे ओ, भव चिंता दुख दूर करे ओ, भव चिंता दुख दूर करे वो, साचा है हरि नाम, सुख दुख में आयो काम, तेरो सुख दुख में आयो काम। मन सुमिर सुंदर हरि नाम, सुमिर सुंदर हरि नाम, तेरो सुख दुख में आयो काम, तेरो सुख दुख में आयो काम। मानस तन ना व्यथा गवायो, 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 मानस तन ना व्यथा गवायो। हरि चरण में ध्यान लगाओ, मानस तन ना व्यथा गवायो। हरि चरण में ध्यान लगाओ, मानस तन ना व्यथा गवायो, मानस तन तनना 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 तनना
तन नाम व्यथा गवायो, हरि चरण में ध्यान लगाओ। सांचा सुख है हरि भजन में, सांचा सुख है हरि भजन में, सांचा सुख है हरि भजन में, पावन है हरि नाम। सुख दुख में आयो राम, हेरो सुख दुख में आयो राम। सुमिरा मन सुमिरा सुंदर हरि नाम, सुमिरा सुंदर हरि नाम। तेरो सुख दुख में आयो राम, तेरो सुख दुख में आयो राम। इस कवि ने आखिरी शब्द में इतने अच्छे सुनाया है, ये जग है दो घड़ी का सपना, ये जग है दो घड़ी का सपना, आंख खुली तो कोई ना अपना, आंख खुली तो कोई ना अपना। मैंने वो कवि से पूछा इसका मतलब क्या है, तो उन्होंने बोला लोगों को ऐसा लगता है हमारा आंखें खुली है, हमें ये सब दुनिया दिखती है और सभी लोगों को हम देख सकते हैं, लेकिन वो बोला ये देखा नहीं है। देखने के जो चीज़ है, जब आप शरीर छोड़ेंगे तब आपको जो दिखता है वो जग है। ये जग है दो घड़ी का सपना, अभी आप सपने में हैं ऐसा बोलते हो। ये जग है दो घड़ी का सपना, ये जग है दो घड़ी का सपना, ये जग है दो घड़ी का सपना। सपना 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 सपना। ये जग है दो घड़ी का सपना, आँख खुली तो कोई ना अपना, आँख खुली तो कोई ना अपना। हम जब शरीर रखते हैं तब आंखें खुलते हैं हम, तो इसीलिए आँख खुली तो कोई ना अपना, अंतकाल कछु काम न आए, अंतकाल कुछ काम न आए, अंतकाल कछु काम न आए, संग रहे हरि नाम। सुख दुख में आए राम, हेरो सुख दुख में आयो राम। मन सुंदर मन सुमिर, मन सुमिर सुंदर हरि नाम, सुमिर सुंदर हरि नाम। सुख दुख में आयो राम, हेरो सुख दुख में आयो राम। यह जीवन अनमोल है बंदे, बिन हरि जन्म गवायो। ये तन है माटी का बंदे, माटी में मिल जाए, सुख दुख में आयो राम,
हेरो सुख दुख में आयो भान, हेरो सुख दुख में आयो भान, हेरो सुख दुख में आयो भान. आता एक मराठी भक्तिगीत सादर करतो मी. भक्तिगीत यासाठी म्हणतो, अभंग, भक्तिगीत आणि भजन हे सगळं वेगळं वेगळं आहे. अभंग म्हणजे संतांनी लिहिलेली जी गाणी आहे त्याला अभंग, अभंग, भंग नातील ते भंग नातील ताका अभंग म्हणतात. तशी भजन म्हणणारी सामान्यतः आमचं सज्जनांनी बरेल्या देवा वृत्तीनं ताका भजन म्हणतात. आणि भक्तिगीत म्हणणारी तांतू चड भक्ती दिसून येता ताका भक्तिगीत म्हणचे. त्याला अभंग म्हणणारी संतान बरेल जाता, तुका म्हणे, नामा म्हणे आणि ज्ञानदेव म्हणे ताका अभंग म्हणतात. तशी आता हे एक भक्तिगीत म्हणाली जाता अथवा भजन म्हणाली जाता. ज्याला हातून एका इतकी सुंदर बरयला की सगळ्यांनी आनंदात असो का या जगात ताका म्हळ्यार आम्ही जाय म्हणून एकमेकाशी आम्ही विंगड विंगड लढाई करून अथवा संतुष्ट नसले जाय म्हणून आम्ही द्वेष निर्माण करून घेताचे काही कारण ना. हे सुंदर जग आहे आणि परमेश्वरानं सगळ्यांक सर्व जगात सुख दिला म्हणेल आशिल्लें हे आमतू सांगता असायची. अवघा आनंदी आनंद मना घेई हाची छंद, जगची छंद म्हणले को का काय. कारण मराठी लोकांसाठी हा एक अभंग माझ्या गुरुजी आणि हे आमगे गुरु पंडित भीमसेन जोशी म्हणाले भारी फेमस झाले. अवघा आनंदी आनंद. अवघा आनंदे आनंद, अवघा आनंदे आनंद, अवघा आनंदे आनंद. मना लागो हाची छंद, मना लागो हाची छंद. अवघा आनंदे आनंद, अवघा आनंदे आनंद. मना लागो हाची छंद, अवघा आनंदे आनंद. न लगे धन संपदा, न लगे धन संपदा, न लगे धन संपदा. शुद्ध बुद्धी देई सदा, शुद्ध बुद्धी देई सदा. नादो जनात आनंद, नादो जनात आनंद. सत्य सदा समतानंद,
सत्य सदा समता नंद अवघा आनंदे आनंद अवघा आनंदी आनंद मना लागो हाची छंद मना लागो हाची छंद अवघा आनंदे आनंद अवघा आनंदी आनंद समदृष्टी विश्व पहावे समदृष्टी विश्व पहावे समदृष्टी विश्व पहावे समदृष्टी विश्व पहावे दुसऱ्यात आपण होऊन जावे दुसऱ्यात आपण होऊन जावे जीव शिवाला भेटतो जीवाला भेटतो जीव शिवाला भेटतो तेथे होतो नामानंद तेथे होतो नामानंद अवघा आनंदे आनंद अवघा आनंदे आनंद मना लागो हाची छंद मना लागो हाची छंद अवघा आनंदे आनंद जन्म मरण याची देही जन्म मरण याची देही जन्म मरण याची देही सोसणारा तुझा नाही सोसणारा तुझा नाही जन्म मरण याची देही जन्म मरण जन्म मरण याची देही सोसणारा तुझा नाही सोसणारा तुझा नाही सोसविता मिळवितो सोसविता मिळवितो दुःखा माझी नित्यानंद दुःखा माझी नित्यानंद अवघा आनंदे आनंद अवघा आनंदे आनंद मना लागो हाची छंद मना लागो हाची छंद अवघा आनंदे आनंद अवघा आनंदे आनंद आनंदे आनंद आनंदे आनंद एक तो मुझे
आम्ही सर्वही हरिद्वारातून स्वाम्याने वळी त्या व्यासरघुपतीले प्रतिष्ठे दिवस थंय आमगेलो समाजाचो एक श्रेष्ठ गण्य व्यक्ती, एक पवित्र आणि श्रेष्ठ स्थान पावेल तसलो भद्रगिरी अच्युतदास माम थंय पाविलेची तांगेले कीर्तन आशिल्लें आणि तेन्ना हांवूय थंय पावलो. सकळच्यान सगळे समाज आमगेलो हरिद्वार भितर पाविल्लो आशिल्लो आणि तो एक वैभव आमकां आमगेले जिवनांतून पळोवचें मेळ्ळें. वेदव्यास देवालो प्रतिश्ठे दिवस तागेले की अशींची हांव एका रिक्वेस्ट केलेला का ताणें म्हणलें एक अभंग बरयला, अभंगा म्हणकेची बट ना मेजेर भारी प्रीत आशिल्ली ताका म्हणून वैभव एक हाजी पद बरयला तुमी हाजी सांजी तें स्वाम्यान येवन म्हशीर तावडे थंय म्हण का जायतं म्हणून म्हणलें आनी ताणें हेंवूय सांगलें त्या पळ तूं म्हणटा आनी तूं हें म्हण का म्हणून. आनी आतां तें अच्युत मामान बरयलेलें म्हणून जें ना कशी करचें तें तांगेर मुद्रीक आसता. मूल नारायण म्हणून खंय येता तें सकट अच्युत मामान बरयलेलें पद आमगेलें संत भद्रगिरी अच्युतदास माम स्वाम्यांक तांचेर भारी एक अभिमान आशिल्लो आनी तशी आनी मेजेरी ताका भारी प्रीत आशिल्ली. मूल नारायण तें अच्युत मामान बरयलेलें पद आनी ताणें म्हाका सांगिल्लें अशी टून घाल्या भारी छंद दिसतालें म्हणून. आनी ते दुसरूची सांजे स्वाम्यान प्रवचन करचे पयलीं फुडें स्टेजार हें पद हांव थंय म्हणलेलें तांगेल्या चरणाक समर्पण करता. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, पुल्लारविन्दाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णा, येन त्वया भारत तैलपूर्णा, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान, धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान, अन्य साधन नका ऐका हे विधान. धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान, धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान, अन्य साधन नका, अन्य साधन नका ऐका हे विधान. अन्य साधन नका ऐका हे विधान. धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान, धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान. गुरुरूप ध्यान, गुरुवाक्य श्रवण, गुरुरूप ध्यान, गुरुवाक्य श्रवण, ताचे अनुष्ठान कोरका श्रद्धेन, ताचे अनुष्ठान ताचे अनुष्ठान कोरका श्रद्धेन कर
करा गुरु स्मरण धरा निष्ठापूर्ण करा गुरु चरण करा गुरु स्मरण धरा निष्ठापूर्ण गुरु करता तारण सांगताती पुराण गुरु करता तारण सांगताती पुराण धन्य झाल्या गुरुदर्शनान धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान करा गुरुचरण धरा गुरुचरण अन्यना साधन गुण गुरुचरण धरा गुरुचरण धरा गुरुचरण अन्यना साधन धरा गुरुचरण धरा गुरुचरण अन्यना साधन गुरु प्रतिभा स्थान वेद व्यासालो गुरु प्रतिभा स्थान वेद व्यासालो धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान अन्य साधन नाका ऐका हे विधान अन्य साधन नाका ऐका हे विधान धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान मूल नारायणो आणि मुख्य प्राणो मूल नारायणो आणि मुख्य प्राणो वेदव्यासा 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 मूल नारायणो आणि मुख्य प्राणो स्थूल सूक्ष्म रूपाना व्यक्त रे गुरुरूपी स्थूल सूक्ष्म रूपाना दिसणारे गुरुरूपी दिसणारे गुरुरूपी धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान धन्य झाले आम्ही गुरुदर्शनान अन्य साधन नाका अन्य साधन नाका ऐका हे विधान धन्य झाले आम्ही धन्य झाले आम्ही धन्य झाले आम्ही गुरुदर्शना आता हे एक पद म्हणता हे पद ध्यानतो त्या कवीना इतली चंदपूर्ण देवा खैन खैन पळोवं येता आम्ही देवाविषयी विचार करताना
आम्ही कसं करताची म्हळ्यार देव खंय आसा म्हणून गेला कसं म्हणटाची देवळांत आसा नाही घरकड वचून नवरे देव खंय म्हणून आमी देवाल फुट आसा थंय येवन तांणी देवाल फोटो सकट दवरून तांणी पूजा करपाची थंय देव आसा म्हणून म्हणटाची जाल्यार केलो कवी कल्पना इतली चंद आसता सर्वांतर्यामी देव सक्कड विशयां भितर देव आसा म्हणून आशिल्लें हे कवीन कितले चंद विवर्स केला म्हळ्यार प्रत्येक विशयांतू देव आसता म्हणलें वाऱ्यांतू हांतू तंतू जड्डांतू सक्कडे आनी जे काय आमी आतां पळयताची अनुभव करताची ते देवाली कृपती तांचो कोणू देव दिसता म्हणून आशिल्ली एक चंद ताणें मराठी अभंग भारी चंद दिसता मराठी भजन तर कितले चंद म्हळ्यार आमकां पळय गुडगुड मिंचा आयलो म्हणून गुडगुड मिंचा आतां पावस येता तो गुडगुड मिंचू एक देवाल रूप पावस आयलो म्हणून ते पावस एक देवाल रूप उद्दा पळय म्हणून ते उद्दा देवाल रूप हे तिन्ही मोठं जाल्ल्या निमित्त मनुष्य जिवंत रावता जग चलता देखून प्रत्येक विशय कशी देवा पळोवचे म्हणलें आशिल्लें हें पद्दतू ताणें सांगला बिजलीचा टाळ आतां ताका भजन करता म्हूण दिसलें कसो करचें म्हणून बिजलीचा टाळ म्हळ्यार बिजली म्हळ्यार मिंच्यो मिंचान टाळ केला ताणें आनी नभाचा मृदंग सगळे आकाशाक ताणें मृदंग करून घेतले आनी तो सांगता तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग तेन्ना देवाल नाम घेतना ते बिजलीचे टाळ करून देवाल नाम घेतना ती धरती सगळी भूंय नांत काय चंद करून तेन्ना ते एक चंद आयता तेन्ना आमी गायन म्हणटले आमी कसो राग म्हणटा आमी म्हणटाचे तर जाल्यार हांतू कसो सांगता तो दीपराग गाऊन या सदा चंद्र सूर्यचे गायन म्हणटाच की देवाल खातीर जावन सृष्टी मैफली तर फुलवी सुरम्य सौंदर्य ती सौंदर्य युक्त जाल्यार सृष्टी ते देवानच केलेलें तातूंत देव दिसता म्हणून झडक ते नादान तरी निखळ सप्त रंग 7 रंग आमकां दिसता आमी कामन बिल्लो म्हणटाचे चुकीचे ते 7 रुपार ते देव दिसता आमकां तशी निशिदिनी नित्य नेमे चाले संकीर्तन हे 360 दिवस दिननित्य चालेल संकीर्तन हे किरणांची आरतीने सकाळची किरण पृथ्वीर पडतना ताका ते देवाक ते किरणान आरती करता काही कळना मांगल्यात ऋतुंचे मोहरले अंग ते मोहर येतना फुलाक तेन्ना ते मांगल्य ते म्हणून तो कितली चंद सांगता बिजलीचा टाळ नभाचा मृदंग हे आमगे गुरु ना भीमसेन जोशी ना आकाशवाणी खातीर म्हणलें दिसलें पद बिजलीचा टाळ नभाचा मृदंग बिजलीचा टाळ नभाचा मृदंग बिजलीचा टाळ 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 बिजलीचा टाळ नभाचा मृदंग तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग बिजलीचा टाळ नभाचा मृदंग बिजलीचा टाळ नभाचा मृदंग तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग थरथरावा कधी वादळाचा वेल थरथरावा कधी वादळाचा वेल भक्तिभाव वाऱ्यावरी मधुर झुलेल भक्तिभाव वाऱ्यावरी मधुर झुलेल तरंगतो अंतराळी भावपूर्ण ढंग तरंगतो अंतराळी भावपूर्ण ढंग
तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. बिजलीचा टाळ नभाचा मृदंग. बिजलीचा टाळ 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 बिजलीचा टाळ नभाचा मृदंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. दीपराग गाऊनिया सदा चंद्र सूर्य. दीपराग गाऊनिया सदा चंद्र सूर्य. सृष्टी मैफलीत खुलवी सुरम्य सौंदर्य. सृष्टी मैफलीत खुलवी सुरम्य सौंदर्य. झळकती नादातरी निखळ सप्तरंग. झळकती नादातरी निखळ सप्तरंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. बिजलीचा टाळ नभाचा मृदंग. बिजलीचा टाळ नभाचा मृदंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. निशिदिनी नित्य नेमे चाले संकीर्तन. निशिदिनी नित्य नेमे चाले संकीर्तन. नाम निशिदिनी नित्य नेमे चाले संकीर्तन. संकीर्तन संकीर्तन. निशिदिनी नित्य नेमे चाले संकीर्तन. निशिदिनी नित्य नेमे चाले संकीर्तन. संकीर्तन संकीर्तन संकीर्तन. निशिदिनी नित्य नेमे चाले संकीर्तन. किरणाच्या आरतीने सतेज वंदन. किरणाच्या आरतीने सतेज वंदन. मांगल्यात ऋतुचे मोहरले अंग. मांगल्यात ऋतुचे मोहरले अंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. बिजलीचा टाळ नभाचा मृदंग. बिजलीचा टाळ नभाचा मृदंग. बिजलीचा टाळ नभाचा मृदंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग.
प्रत्येकान अशींची चंद कीर्तन म्हणा चंद भजन म्हणत एक मराठी भजन आणि ते चंद आहे कसं लिहिलं मस्त देवाला नाम येता आणि देवाक खंयची खंयची रुपार पळोवयता म्हळेलें आणि कशी कशी तो आसा आणि ताका कशी कशी बिरूद दिताची कितले चंद नांवां ताका आपयताची कमल नयन कमल वदन कमलापती नारायण असले एक खाजेरी कळम आणि तशी तो तो भक्तो ताका सांगता आसा देवा मिगेल कसले ना तुगेलेंची सकळ कन्नडांनी तशी संतान म्हणा तनु निन्नदू जीवन निन्नदू सगळे जगत तुगेल देवा म्हणून ती एक रूपत जावका सरेंडर म्हणटा ताका शरण जावचे तशी तूच तेज तूच आप तूच विश्व तूच बाप कणक कणात तूच प्रभू प्रत्येक कणात तू असं देवा भक्तांचा अंतरात भक्ताले अंतरा भितर तूच आसा दुःख भंजन मनरंजन दुःख नाश करून मनरंजन ताकद उरले आसा पतित पावन पतितांना करी पावन पतित लोकांका पावन करतलो म्हणून इतले चंद पद तू ब्रह्मा तू महेश सर्वांचा तूच ईश सर्वव्यापी सर्व साक्षी तूच एक परम ईश तव गायन तव पूजन मधुर तुझे नामस्मरण तुगेल गायन तुगेल पूजन तुगेल नामस्मरण हेच चंद देवा म्हणून तो सांगता आणि हक्का चंद करून राग तुकडे देऊन चंद करून म्हणेल कोण म्हळेली पंडित प्रभाकर कार्यकरांना बारीचंद दोन्ही राग ऍड केला एक पुऱ्या दिनाची आणि एक बट्या बालचंद्र दोन्ही राग निरे ग म प म द प द म प म ग म म ग रे ग ग रे स नि रे सा निरे ग म द नि रे नि द प म द म ग म रे ग नि रे सा पुऱ्या दिनाची ग म द नि सा नि रे नि द नि प प द म प ग ग प ध प ग रे सा नि रे ग म प प म ग रे ग ग रे ग रे सा नि रे सा अशी दोन रागारी मिश्रण बारीचंद कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन कमलापति नारायण कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन कमलापति नारायण कमलापति नारायण त्रिभुवनाथ आनंदी त्रिभुवनाथ आनंदी चाले तव भजन पूजन चाले तव भजन पूजन चाले तव भजन पूजन कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन कमलापति नारायण त्रिभुवनाथ आनंदी त्रिभुवनाथ आनंदी
भजन पूजन कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन तूच तेज तूचा तूच तेज तूचा तूच विश्व तूच बाप तूच विश्व तूच बाप तूच तेज तूचा तूच विश्व तूच बाप तूच विश्व तूच बाप कण कणात तूच प्रभू कण कणात तूच प्रभू भक्तांचा अंतरात भक्तांचा अंतरात दुःखभंजन मनरंजन दुःखभंजन मनरंजन पतिताना करी पावन पतिताना करी पावन पतिताना करी पावन कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन कमलापती नारायण कमल नयन कमल वदन कमलापती नारायण त्रिभुवनात आनंदी चाले तव भजन पूजन चाले तव भजन पूजन चाले तव भजन पूजन चाले तव भजन पूजन आले तव भजन पूजन कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन तूच ब्रह्मा तू महेश तू ब्रह्मा तू महेश सर्वाचा तूच ईश सर्वाचा तूच ईश तू ब्रह्मा तू महेश तू ब्रह्मा सर्वाचा तूच ईश सर्वाचा तूच ईश सर्वव्यापी सर्व साक्षी सर्वव्यापी सर्व साक्षी तूच एक परमईश तूच एक परमईश तूच एक परमईश तव गायन तव पूजन तव गायन तव पूजन तव गायन तव पूजन मधुर तुझे नाम स्मरण मधुर तुझे नाम स्मरण मधुर तुझे नाम स्मरण मधुर तुझे नाम स्मरण कमल नयन कमल वदन कमल नयन कमल वदन कमलापती नारायण कमलापती नारायण कमलापती नारायण त्रिभुवनाथ आनंदी त्रिभुवनाथ आनंदी चाले तव भजन पूजन चाले तव भजन पूजन
चाले तव भजन पूजन कमल नयन कमल वदन कमल नयन कमल नयन कमल नयन कमल वदन. आता एक कन्नड अभंग अभंग कसं किती म्हणता म्हणजे पुरंदरदासान बरयलेले कनकदासान बरयलेले आणि सर्व संतान बरयलेले सगळे अभंग म्हणटाचे कन्नड अभंग तेन्ना पुरंदरदासान बरयलेलो अभंग कितलो चंदू म्हळ्यार आमी देवाक कशी पळयताची ते देवकीक अथवा ते देवकीक ते श्री कृष्णा पळयतना तिका तो तिगे चिल्ड म्हणून दिसता शिवाय तो एक 3 जगा अधिपती देव तो म्हाका ते चिल्ड असो जावन असो पुरो अशी म्हळेलें आशिल्लें ते विसरता ती कित्याक म्हळ्यार ती आवसुक तें एक ग्याद आसा भारीचंदी ग्यादी कन्नडान ಊರಿಗೆ ಅರಸನಾದರೂ ತಾಯಿಗೆ ಮಗ तो गांवांक कितलो ओड जाल्यार तो गरकड करता आवसू तो पोतूची तस जाल्यार भीती ಊರಿಗೆ ಅರಸನಾದರೂ ತಾಯಿಗೆ ಮಗ ಚಂದ ವಾಕ್ಯದೆ तशी देवकी पूतू कृष्ण तक्का ताणे गरकडे कुडले तिक्का तो देव काही चपलो खेळूक आयला म्हणून त्या सगळं कसलें दिसना ती ताका सांगता कसं म्हळ्यार वैऱ्या चेडा कशें लातून तें भायर वतलें ती ते चेडा रुपान पळयत ताका आनी तो आनंद घेता ती कळ्ळें न्हय त्यामुळे तो अधिकार सगळे जगत तर तिका मात्र आयला कळ्ळें न्हय आनी ती कितले चंद करून सांगता म्हळ्यार ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ನೀನು ನೆರೆಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗುವೆ ಏಕ ಚಂದ इतलं तुका सौकर्य आसा अरमने राबता तूं कळ्ळें तूं कसं कितें वेगळा ते वच्चें म्हणून तूं यो तुका कितें चंद कसो पळयावो कळ्ळें ಮೊಗಾನ ನೊಸಳಿಗೆ ತಿಲಕವ ಇಡುವೆ ಅಚ್ಚ ಹೊಸ ಬೆಣ್ಣೆಯ ನಿಕ್ಕಿ ಕಜ್ಜಾಯ ಕೊಡುವೆ ತುಕ್ಕ ಲೋಣಿ ನವಿ ಹತ್ತ ಕಳೆ ಲೋಣಿ ದಿ ತುಕ ಲೋಣಿ ಬರೀತ ತಕ್ಕ ಪಿಶ್ ಕೃಷ್ಣಗ ಸಗळांक ಗೊತ್ತಾಸ ಹಸನಾದ ಆಭರಣಗಳು ಇಡುವೆ ಚಂದ ತುಕ ಬಂಗಾರ घालतरे ಚೇಡ तूं भायर वच्चो तुका अगत्य कಡೆ खेळू वच्चो तुका म्हणून मुद्दू हसुळे निन्ननू पाडी संतोष पडवे तूं खेळता हांगा खेळ्ळी म्हणजे म्हाकाय संतोष जातरे चेडा म्हणून तेन्ना अण्णಯ್ಯ ಬಲರಾಮ ಸೀತಾ ನೀನು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡುವುದೇನು तो उणी जाल्यार तो बलराम येता तो बी तुका ताणून घेवन वता आसा कळ्ळें न्हय आनी ते चिल्ल्यान सकाळ चिलकड्यान कसले वता तूं कळ्ळें न्हय मुगेल एक बिंदप मुगेल एक विनंती आयक रे चेडा म्हणून ती सांगता पळय हांगा पळय जन येवन म्हाका उलयताची हाजे आमगे ते आयलो लोणी खांपली ते खांपले म्हणून चोर नेनिसी ಕೊಳ್ಳಲೇಕೋ तूं कसल्याक चोरू म्हणून घेता ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣವೆಂಬ ಬಿರುದು ನಿನಗೆ ಯಾಕೋ ತುಕ ಬಿರುದು असो तसो लक्ष्मीनारायण म्हणाले 3 जगा अधिपती जालो तसो तूं म्हणून वारीचे अक्षर कुट्ट साको आता ते पळय चिल्ल्यांचे तेचे कडेन तूं वचूं नका ಬೈ ಸಂಗ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ ನೀ ಮನೆಯೊಳಗೆ ಬೇಕು तू गरकड भितर सुख म्हणून आणि तू 2 अर्थ असा ती देवाकी म्हणता तू गरकड बैस म्हणून बाकी भक्तजन म्हणताची देवा तू याकड तकड वच्चे नकरे मिगेल हृदयांत बैस म्हणून कळ्ळें ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ ನೀ ಮನೆಯೊಳಿರಬೇಕು मिगेल हृदया भितर तू येवन बैस मिगेल हृदयान तू जावका म्हाका म्हण तितले चंद रुपानी 2 3 अर्थ येता का त्या पुरंदरदासाकडे कितले बुद्धवंत आशिल्लेची आज तांगेले एक 2 लाईन घेवन डॉक्टरेट करता त्यानं मने अर्थ पूर्ण केला तसं त्यांनी बरयला कळलं ते एक हेच पद म्हणटा आಮೇಲೆ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮೀಂದ್ರ पद भारी प्रीती सकट पद प्रीती तांकां हें पद न्ही तें पद म्हणून कित्याक म्हळ्यार 64 इसवीन 2 वर्स कंटिन्युअसली मंगळ रावली सुधींद्र स्वामी चातुर्मास जाले उपरांत डेली वचून ते भजन म्हणटाचे तेन्ना पूज जावन सकट जावन स्वाम्यांनी फळारा वतना तांणी म्हटलें मनेयೊಳಗಾಡೋ गोविंद अशी म्हणटा आशिल्ले सकट पद बाय पडटा तांकां सकट अभंग बाय पडटा सुधींद्र स्वाम्यांक कळ्ळें तो तांगेले प्रितीच पद म्हणटा
ಆ ಆ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ದೇವ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ನೀನು ನೆರೆಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗುವಿಯೇಕೋ ಚಂದ ಮನು ನೆರೆಮನೆಗಳಿಗೆ ನೀನು ನೆರೆಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗುವಿಯೇಕೋ ಚಂದ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ದೇವಾ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ನೊಸಳಿಗೆ ತಿಲಕವ ನೀಡುವೆ ದೇವಾ ನೊಸಳಿಗೆ ತಿಲಕವ ನೀಡುವೆ ಅಚ್ಚ ಹೊಸ ಬೆಳ್ಳಿಯ ನಿಕ್ಕಿ ಕಜ್ಜಾಯ ಕೊಡುವೆ ಹೊಸ ಬೆಳ್ಳಿಯ ನಿಕ್ಕಿ ಕಜ್ಜಾಯ ಕೊಡುವೆ ಹಸನಾದ ಆಭರಣಗಳ ಇಡುವೆ ದೇವಾ ಹಸನಾದ ಆಭರಣಗಳಿಡುವೆ ದೇವಾ ಹಸನಾದ ಆಭರಣಗಳ ಇಡುವೆ ಮುದ್ದು ಹಸುಳೆ ನಿನ್ನನು ಪಾಡಿ ಹಸುಳೆ ನಿನ್ನನು ನೋಡಿ ಸಂತೋಷ ಪಡುವೆ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ದೇವಾ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ಅಣ್ಣಯ್ಯ ಬಲರಾಮ ಸಹಿತ ದೇವಾ ಅಣ್ಣಯ್ಯ ಬಲರಾಮ ಸಹಿತ ನೀನು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡುವುದೇನು ವೇದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡುವುದೇನು ವೇದ ಹೆಣ್ಣುಗಳೇಕೋ ಸಂಗಾತ ದೇವಾ ಹೆಣ್ಣುಗಳೇಕೋ ಸಂಗಾತ ಎನ್ನ ಬಿಲ್ಲಪವನು ಪರಿ ಪಾಲಿಸೋದಾತ ಬಿಲ್ಲಪವನು ಪರಿ ಪಾಲಿಸೋ ದಾತ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ದೇವಾ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ಚೋರನೆನಿಸಿಕೊಳ್ಳಲೇಕೋ ದೇವಾ ಚೋರನೆನಿಸಿಕೊಳ್ಳಲೇಕೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣವೆಂಬ ಲಕ್ಷ್ಮೀ ಚೋರನೆನಿಸಿಕೊಳ್ಳಲೇಕೋ ಚೋರನೆನಿಸಿಕೊಳ್ಳಲೇಕೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣನೆಂಬ ಬಿರುದು ನಿನಗ್ಯಾಕೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣನೆಂಬ ಬಿರುದು ನಿನಗ್ಯಾಕೋ ವಾರಿಜಾಕ್ಷರ ಕೂಟ ಸಾಕೋ ದೇವಾ ವಾರಿಜಾಕ್ಷರ ಕೂಟ ಸಾಕೋ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲನಿ ಪುರಂದರ ವಿಠಲನಿ ಮನೆಯೊಳಿರಬೇಕೋ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ದೇವಾ ಮನೆಯೊಳಗಾಡೋ ಗೋವಿಂದ ನೀನು ನೆರೆಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗುವಿಯೇಕೋ ಚಂದ ಮನೆಯೊಳಗ
गोविंदा। आता हांव एक रामा विशीं सांगतो, प्रभू श्रीरामचंद्रा विशीं सांगतो. एक भारी चंद पद आमगेले राम कितलो व्हड आशिल्लो आनी कसो कितें तो व्हड हो म्हूण स्वामी ब्रह्मानंद म्हूण आशिल्ले तांणी भजन बरयलां, मस्त भजन बरयलां. तांणीच बरयलें हे पद स्वामी ब्रह्मानंद स्वामी. तर तांणीच बरयलें म्हणजे जो भजे हरी को सोदा सोई परम पद पावेगा म्हणून ते ब्रह्मानंद स्वामीलेच पद तेच स्वाम्यांनी हे पद बरयलां. रामा वयलें खंयचे क्षणाक खंयचे वेळेरी कशा सुका म्हळेलें आशिल्लें रामान दाखयलां. तो कितलो व्हड हो म्हळेलें आशिल्लें. युद्ध करना तिले जिमची कशी म्हळेलें आशिल्लें रामान शिकोवता. आनी त्याग म्हळ्यार कसो जालें ते रामान शिकोवता. तशी कितले चंद तागेले विविध रूप हे एका भजन भितर ते ब्रह्मानंद स्वामी भारी हें केलां, भारी चंद केलां. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. हिंदी भजन ये तो बहुत बढ़िया. एक हिंदी भजन में अभी आपके सामने सुनाने वाला हूँ. तो स्वामी ब्रह्मानंद स्वामी जी ने ये भजन लिखा है. इतने आसान शब्द से उन्होंने इतना अच्छा लिखा है और इसमें यही कहता है कि वो प्रभु श्री रामचंद्र कितनी ताकत थे, वो कितना बड़ा राजा थे. उनके जैसा राजा हुआ ही नहीं है. क्योंकि कौन से वक्त कैसा निभाना चाहिए, कैसा रहना चाहिए, कैसे हम बर्ताव करना चाहिए दूसरों के पास, ये सब कुछ उनका विविध रूप एक ही भजन में उन्होंने अच्छा लिखा है स्वामी ब्रह्मानंद स्वामी जी ने. वो कहता है कि राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. यज्ञ के काम करने को मुनीश्वर ले गया वन में, सर दैत्यों के उड़वाए तो निशाना हो तो ऐसा हो. राम का निशाना रखा तो एक ही दफा वो निशाना रखते थे, लेकिन वो कभी गलत नहीं होता. इसीलिए रामबाण कहते हैं. 2 दफा कभी भी उन्होंने नहीं लगाया है. इसीलिए तो ये सुनिए, बहुत अच्छा. राम दशरथ के घर जन्मे, राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. लोग दर्शन को चले आए, लोग दर्शन को चले आए, लोग दर्शन को चले आए
सुहाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। यज्ञ के काम करने को, यज्ञ के काम करने को मुनीश्वर ले गया वन में। यज्ञ के काम करने को मुनीश्वर ले गया वन में। सर दैत्यों के उड़वाए तो, सर दैत्यों के उड़वाए तो निशाना हो तो ऐसा हो। सर दैत्यों के उड़वाए तो निशाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। धनुष्य को जाए कर तोड़ा, धनुष्य को जाए कर तोड़ा जनक की राजधानी में। धनुष्य को जाए कर तोड़ा जनक की राजधानी में। धनुष्य को जाए कर तोड़ा जनक की राजधानी में। भूप सब मन में शर्माए, भूप सब मन में शर्माए, भूप सब मन में शर्माए, लगाना हो तो ऐसा हो। भूप सब मन में शर्माए, लजाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। पिता की मान कर आज्ञा चले वनवास को जब पिता की मान कर आज्ञा चले वनवास को जब न छोड़ा संग सीता ने, 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 जनाना हो तो ऐसा। न छोड़ा संग सीता ने, जनाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। लोग दर्शन को चले आए, लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। सीता को ले गया रावण, सीता को ले गया रावण, बदल कर बेस जोगी का। सीता को ले गया रावण, बदल कर बेस जोगी का। कराया नाश सब अपना, कराया नाश सब अपना, कराया नाश सब अपना, दीवाना हो तो। कराया कराया नाश सब अपना, दीवाना हो तो ऐसा। कराया नाश सब अपना, दीवाना हो तो ऐसा। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा।
सुग्रीव से करके गिराए बाण से वाली। प्रीत सुग्रीव से करके गिराए बाण से वाली। दिलाई नार फिर उसकी, दिलाई नार फिर उसकी, दिलाई नार फिर उसकी, याराना हो तो ऐसा। दिलाई नार फिर उसकी, याराना हो तो ऐसा। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा। राज्य देकर विभीषण को, राज्य देकर विभीषण को अयोध्या लौट कर आए। राज्य देकर विभीषण को अयोध्या लौट कर आए। वो ब्रह्मानंद बल अपना, वो ब्रह्मानंद बल अपना, वो ब्रह्मानंद बल अपना, दिखाना हो तो ऐसा। वो ब्रह्मानंद बल अपना, दिखाना हो तो ऐसा। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा। लोग दर्शन को चले आए, लोग दर्शन, लोग दर्शन को चले आए। सुहाना हो तो ऐसा, सुहाना हो तो ऐसा। श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। सर्वांगे नमस्कार कोर्नु आमगेले सक्कड गुरुवर या चरण वापास चरण चरणारविंदांक शिर साष्टांग नमस्कार कोर्नु आयचे मिकेल भजने कार्यक्रमाचे आम भैरवी म्हणटा लास्ट म्हणजे कडेच पद मिगेले भैरवी आमची गेले बारीचे दिवस आम्ही सर्व स्मरूया हे दिव्य नाम, आम्ही सर्व स्मरूया हे दिव्य नाम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। संत म्हणताचे नाम हे प्रेमळ, संत म्हणताचे नाम हे प्रेमळ। उच्चारू सुलभ, उच्चारू सुलभ, म्हणूक सरळ, उच्चारू सुलभ, म्हणूक सरळ। प्रीतीनं आम्ही घेव्या हे नाम, प्रीतीनं आम्ही घेव्या हे नाम, प्रीतीनं आम्ही घेव्या हे नाम। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। क्षणोक्षणी आयुष्य सरता, क्षणोक्षणी आयुष्य सरता। झाल्यारी मानव देवाक विसरता, झाल्यारी मानव देवाक विसरता। अंत्यकालारी पावता तो राम, अंत्यकालारी पावता
तो रामू श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम